गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। मनमोहक सकाळच्या सुंदरतेमध्ये सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की सगळ्यात सुंदर जर कोणाचं नातं जर असेल ना तर ते आहे दोन डोळ्यांचं। ते एकाच वेळी उघडझाप करतात, एकाच वेळी रडतात, एकाच वेळी झोपतात, आयुष्यभर एकमेकांना न बघता एकमेकांची साथ देत असतात। बघा, विचार करा, प्रेम जर असावं कसं ना तर डोळ्यांकडं बघून कुणीही सांगावं। एकमेकांना कधी पाहिलेलं सुद्धा नाही। बघा, आपले दोन डोळे असतात ना, एकमेकांना दिसतात का? कधीच दिसत नाही। तरीसुद्धा एकांतपणे एकमेकांच्या सोबत कधीच सोडत नाही। जे काही करतात ना ते सुंदर नातं करून बघा एकमेकांसोबत उघडझाप एकाच वेळी त्यांची होत असते। म्हणजेच काय? म्हणजेच दूरपर्यंत संबंध नसून सुद्धा एकाच वेळी सर्व काही, कसलाही राग नाही, लोभ नाही, अहंकार नाही, फक्त प्रेम आहे म्हणून एकत्र आहेत। ज्याप्रमाणे राधाकृष्णाचं नातं होतं बघा, अजूनसुद्धा आपण जेव्हा राधाकृष्णाचं नाव घेतो ना तर नक्की प्रेम काय आहे याची आपल्याला कल्पना निर्माण होते। प्रेम कसं करावं हे आपल्याला समजतं। प्रेम जर कुणाकडं बघून शिकावं ना तर ते राधाकृष्णाचं प्रेम पाहावं। बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे की या पूर्ण जगाला प्रेम शिकवणारे कधी एकत्र आले नाहीत। पण आजचा या कलियुगाचा जर विचार केला, प्रेमाच्या नावानं बघा कितीतरी बघा प्रेम विवाह होतात, पण ते टिकतात का? आजचं प्रेम जर पाहायला गेलं ना तर फक्त शरीर सुख याच्या व्यतिरिक्त बाकी काहीही नाही। खरं तर हे विषय जास्त करून निरूपणामध्ये घेत नाहीत, पण जर आपल्या निरूपणामध्ये जर परिवर्तन घडत नसेल तर ते निरूपण काही कामाचं आहे का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जिथे परिवर्तन घडेल, जिथे परिवर्तन घडत नाही तिथे कितीही सत्संग केले, कितीही निरूपण केली तर त्याचा काही फायदा आहे का? म्हणून समाजामध्ये जर परिवर्तन घडायचं असेल ना तर आपापसामध्ये प्रेम निर्माण व्हायला लागेल। पण माणसाच्या जीवनामध्ये प्रेम निर्माण होतं कधी? प्रेम निर्माण होतं फक्त शरीर सुखासाठी। ज्याप्रमाणे समर्थांनी सांगितलेलं आहे की दुःख हे कधीच दागिण्यासारखं मिरवू नका। वाटू शकलात ना तर आपला आनंद वाटा, पण माणूस मात्र आनंद वाटतो का? बघा, तो आनंद जरी कधी निर्माण झाला ना त्याच्यामध्ये दोष निर्माण करणारा आनंद निर्माण होतो। त्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये अवगुणाची भावना पाहिली जाते। पण समर्थांनी सांगितलेलं आहे जेव्हा प्रत्येक आनंदामध्ये तुम्ही परमानंद पाहाल, सद्गुरु विचार धारण कराल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये सुद्धा आनंद निर्माण होईल। आणि आपल्याला निर्माण झालेला आनंद जर दुसऱ्याला आपण वाटू शकलात ना तर तुमच्या जीवनामध्ये तो आनंद आयुष्यभर राहील। प्रेम निर्माण होईल। ज्याप्रमाणे बघा राधाकृष्णाचं हे प्रेम पूर्ण जगभरामध्ये बघा त्यांची ख्याती निर्माण झाली ना, ती नुसतीच झाली का? बघा, प्रेम केलं एकत्र कधीच आले नाही, प्रेम करून सुद्धा लग्न झालं नाही, पण तरीही सुद्धा त्यांचं प्रेम अमर झालं।
समर्थांनी पुढे सांगितलेलं आहे, माणसाच्या जीवनामधला संवाद जेव्हा संपतो ना, तेव्हा माणूस एकटा पडला जातो, तेव्हा फक्त एकांत निर्माण होतो. आणि जास्त एकांत मनुष्याची हानीच करत असतो ना. म्हणजे सर्वात जास्त एकटेपणा तेव्हा वाटतो जेव्हा एकांतात बसल्यावर एकटे का बसलोय हे विचारणारं सुद्धा कोणी नसतं. म्हणजेच काय, म्हणजेच माणसाने एकटं किती वेळेपर्यंत राहावं, किती दिवस आपण एकटं राहावं हे माणसाला जोपर्यंत समजत नाही ना, तोपर्यंत आनंद निर्माण होणार नाही, प्रेम निर्माण होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका. कारण तुमची उक्ती आणि कृती यामध्ये भेद ठेवला ना, तर तुमच्या दुःखामध्ये ते रूपांतर होऊन जाईल. म्हणून समर्थ सांगत आहेत, अत्तर जर सुगंधी व्हायचं असेल तर फुलंसुद्धा सुगंधी असावी लागतात. कारण बघा, आपण अत्तर पाहिला असेल, अत्तर बघा सुगंधी असतं का? तर अत्तर कधीच सुगंधी नसतं. पण जर फुलं सुगंधी नसतील ना, तर अत्तरसुद्धा सुगंधी होणार नाही. म्हणून अत्तरापेक्षा फुलं सुगंधी आहेत का अगोदर हे पहा आणि मग आनंद निर्माण करा. जर आपल्या आजूबाजूला असणारी माणसं, आजूबाजूला राहणारी माणसं, आपला मित्र असो, आपला जोडीदार असो, तो जर सुगंधी नसेल तर आपलं आयुष्यसुद्धा सुगंधी होणार नाही. म्हणून आपल्यासोबत जी माणसं आहेत ना, ती सुगंध निर्माण करणारी असावीत. म्हणजे संगत जर संतांची असेल तर तुमच्या जीवनामध्ये संतवाणी घडेल, सुगंध निर्माण होईल, सद्गुण विचारांचा प्रारंभ होईल. पण आपण आजूबाजूची परिस्थिती मात्र कधीच पाहत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जशी तुमची संगत असेल तसं तुमच्या जीवनावर परिणाम घडत असतो. जर तुमची संगत दुर्गुणाची असेल तर त्या संगतीमध्ये कधीच सुगंधी वातावरण निर्माण होत नाही. तुम्ही कितीही त्याच्यामध्ये बघा या नैसर्गिक सुगंधाचा उपयोग करा तरीसुद्धा तो सुगंध निर्माण होणार नाही. पण जर त्या सुगंधी फुलांपासून बनवलेला अत्तर असतं ना, ते जर तुमच्या हाती लावलं तर तुमच्या जीवनामध्ये परमानंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या कलियुगाच्या परिस्थितीचा जर विचार केला तर बघा, हे प्रेम फक्त नावाला राहिलेलं आहे. बघा कारण का? कारण या कलियुगातील स्त्रिया आहेत बघा, परपुरुषाचा संग करत आहेत आणि पुरुषसुद्धा परस्त्रीचा संग करत आहेत. हे असं घडतं का? याला कारण काय? पती पत्नीचं नातं सर्वात सुंदर आणि घनिष्ठ मानलं जातं, तर ही सुद्धा पती असून सुद्धा दुसऱ्या पुरुषाची संग करते आणि पतीसुद्धा पत्नी असून सुद्धा दुसऱ्या स्त्रीसोबत संग करतो. असं घडतं का? बघा, भोलेनाथांनी सांगितलं होतं की या कलियुगामधील स्त्रिया कोणत्या शापामुळे पुरुषाच्या नादी लागतात. बघा, एकदा माता पार्वती भगवान भोलेनाथांना भेटण्यासाठी येते आणि म्हणते, स्वामी, आज मी मृत्यूलोकावर भ्रमण करत होते तेव्हा मी असं पाहिलं की स्त्रिया त्यांच्या नवऱ्याला फसवून परपुरुषामध्ये तल्लीन असतात. हे प्रभू, मी जाणून घेऊ इच्छित आहे की तो कोणता शाप आहे जो स्त्रियांना कलियुगाने दिला होता आणि ज्यामुळे स्त्रिया अशा जगत आहेत. अशा कित्येक स्त्रिया आहेत ज्या त्यांच्या वडिलांना नवऱ्याला फसवत आहेत. हे प्राणनाथ, कृपा करा आणि मला माझ्या या शंका दूर करा. तेव्हा भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, आज तुम्ही जे कलियुगातील स्त्रीबद्दल प्रश्न विचारले आहेत ना, ते एक अटळ सत्य आहे. हे कलियुगातील कलिपुरुषाचा शाप आहे ज्याची कथा आज तुम्हाला सांगणार आहे. हे विचार जो मनुष्य ध्यानपूर्वक ऐकतो, असा मनुष्य त्याच्या साथीदाराला कधीच धोका देत नाही. त्याचबरोबर त्यांना मनोइच्छित जीवनसाथीची संगत प्राप्त होत असते, त्यांच्या प्रेमामध्ये वृद्धी होत असते. हे देवी पार्वती, माझी तुम्हाला विनंती आहे की या कथेचं श्रवण आणि प्रसार करा, जेणेकरून प्रत्येक नवरा बायकोमध्ये प्रेम आणि स्नेहाची कमतरता राहू नये
आणि ते दोघेही एकमेकांवरती एकनिष्ठ राहावं. भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी, पार्वती ही एक सत्य घटनेवर आधारित कथा आहे, जी आजपासून 5000 वर्षापूर्वीची आहे. जेव्हा कलियुग सुरू होत होता तेव्हा निषाद देशाचे नळ नावाचे एक राजा होता. ते रूपाने अत्यंत गुणांनी परिपूर्ण होता. त्याचबरोबर सर्व प्रकारची अस्त्रशस्त्रांमध्ये त्यांना महारथ प्राप्त झाली होती. परंतु त्यांना चौपार खेळण्याची एक वाईट सवय होती. त्याच वेळेला विदर्भ देशावर भीष्मक नावाचे एक राजा राज्य करत होते. त्यांनी दमन ऋषींना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान घेऊन 4 संतान प्राप्त करून घेतले. त्यामध्ये 3 पुत्र आणि 1 कन्या होती. पुत्रांचं नाव होतं दम, दात आणि दमन, आणि पुत्रीचं नाव होतं दमयंती. दमयंती देवी लक्ष्मी समान रूपवान होती. असं सुद्धा म्हटलं जातं की त्या वेळेला 3ही लोकांमध्ये दमयंती समान कोणीही सुंदर नव्हती. बघा, एका दिवसाची गोष्ट आहे. राजा नळ त्यांच्या राजमहालाच्या बागेमध्ये फिरत होते. त्याच वेळेला त्यांची नजर काही हंसावर गेली. त्यामधील एका सुंदर हंसाला राजा नळ याने पकडलं. तेव्हा हंस राजाला नळला म्हणाला, हे राजन, जर तुम्ही मला सोडलं तर मी विश्वसुंदरी दमयंती हिच्याकडे जाऊन तुमच्या गुणांचे असं वर्णन करेल की मी तुमच्या सोबतच विवाह करेन. राजा नळ यांनी सुद्धा दमयंती हिच्या रूपाची चर्चा आधीपासून ऐकली होती आणि मनातल्या मनामध्ये दमयंतीला मिळवण्याची ती इच्छा ठेवत होते. ते तिच्यासोबत विवाह करू इच्छित होते. पुढे हंसाचं हे बोलणं ऐकून राजा नळ याने त्यांना सोडलं आणि त्यानंतर तो हंस राजकुमारी दमयंती यांच्या बागेमध्ये गेला. तेव्हा हंसांना पाहून दमयंती खूपच आनंदित झाली. ती सुद्धा हंसांना पकडण्यासाठी धावू लागली. तिने जेव्हा एका हंसाला पकडलं तेव्हा तो हंस म्हणाला, हे राजकुमारी दमयंती, निषाद देशाचा एक राजा आहे. तो राजा खूपच सुंदर आहे. मनुष्यामध्ये त्या राजासमान सुंदर दुसरा कोणताच मनुष्य नाही. तो जणू साक्षात कामदेवांचं स्वरूप आहे. जर तू त्याच्यासोबत विवाह करत असशील तर तुझा जन्म आणि रूप सार्थकी ठरेल. ज्या प्रकारे स्त्रियांमध्ये सर्वात सुंदर तू आहेस, त्याच प्रकारे राजा नळ पुरुषांमध्ये सर्वात सुंदर आहे. तुम्हा दोघांची जोडी खूपच उत्तम असेल. हंसाचं हे बोलणं ऐकल्यानंतर दमयंतीच्या मनामध्ये सुद्धा राजा नळ यांना भेटण्याची उत्कंठा निर्माण झाली. त्यानंतर दमयंती म्हणाली, प्रिया हंस, तुम्ही राजा नळ यांच्यापर्यंत माझा प्रेमसंदेश पाठवा. बघा, त्यानंतर हंस पुन्हा राजा नळ यांच्या बागेमध्ये आला आणि त्याने राजकुमारी दमयंतीला संदेश पाठवला. राजा नळ यांना दिला. इकडे दमयंती दिवस रात्र राजा नळ यांच्यात विचारात असायची. ती त्यांना भेटण्यासाठी खूप जास्त व्याकुळ झाली होती. परंतु तिला समजत नव्हतं की ती कशी त्यांना भेटून त्यांच्या मनातील सर्व काही सांगू शकेल. राजा नळच्या वियोगामध्ये दमयंतीचं शरीर अधिकाधिक कमकुवत होत चाललं होतं. ती कमजोर दिसू लागली होती. त्यानंतर काही दिवसानंतरच राजा भीष्मक याने विचार केला, माझी पुत्री विवाहयोग्य झाली आहे. त्यामुळे दमयंतीच्या वडिलांनी तिच्या स्वयंवराचे आयोजन केले, ज्यामध्ये सर्व देशांच्या राजांना आमंत्रित करण्यात आलं. स्वयंवराचा निमंत्रण मिळाल्यानंतर सर्व देशातील राजा तिथे पोचू लागले. इकडे जेव्हा देवर्षी नारद मुनींनी दमयंतीच्या स्वयंवराचा समाचार सर्व देवांना दिला तेव्हा इंद्र आणि सर्व देव विदर्भ देशाच्या दिशेने निघाले. राजा नळ यांना सुद्धा संदेश पाठवण्यात आला. तेव्हा ते सुद्धा लगेचच दमयंतीच्या स्वयंवरासाठी निघाले. बघा, इथे लक्षात असू द्या की आपण पाहत आहोत की कलियुगामधील स्त्रिया कोणत्या शापामुळे बघा पुरुषाचा संग करत आहेत, हे सर्वांनी लक्षात ठेवा. कारण ही गोष्ट म्हणून ऐकू नका. बघा, पुढे भगवान शिव म्हणतात, हे देवी पार्वती, राजा नळचं रूप पाहून इंद्रदेवाने रस्त्यातच त्याचा दिव्य विमान उभा केला. रस्त्यात जेव्हा राजा नळ याने
सर्व देवतांना पाहिलं तेव्हा ते त्यांच्या रथातून खाली उतरले आणि सर्वांना प्रणाम केला. त्यानंतर देवराज इंद्र राजा नळ यांना म्हणाले, हे राजा नळ, तुम्ही खूप जास्त सुंदर रूपवान आहात. कृपा करून तुम्ही आमचे दूत बना. तुम्ही आमचे दूत बनून दमयंती जवळ जा आणि सांगा की इंद्र, वरुण, अग्नी, कुबेर आणि यमदेवता तुमच्याजवळ येऊन तुमच्यासोबत विवाह करू इच्छित आहेत. यामध्ये तुम्हाला जोही कोणी आवडेल त्यासोबत तुम्ही विवाह करावा. देवराज इंद्रचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजा नळ त्यांच्यासमोर हात जोडून म्हणू लागला, हे प्रभू, मी एक दूत म्हणून तिथे कसा जाऊ शकतो? माझा आणि तुमचा तिथे जाण्याचा एकच उद्देश आहे आणि म्हणूनच मी तुमचा दूत बनून तिथे जाऊ शकत नाही. कृपया तुम्ही मला या विषयावर क्षमा करा. तेव्हा देवता म्हणाले, हे नळ, तू देवतांचं म्हणणं टाळत आहेस. विचार कर, याचा परिणाम तुला भोगावा लागेल. इंद्राची अशी कठोर वाणी ऐकल्यानंतर राजा नळ त्यांचा दूत बनण्यासाठी तयार झाले आणि त्यांनी इंद्रदेवाच्या आज्ञेने राजमहालामध्ये प्रवेश केला. तेव्हा दमयंती आणि तिच्या मैत्रिणी बघा राजा नळ यांना पाहून मंत्रमुग्ध होऊन गेल्या आणि शर्मेने त्या काहीही म्हणत नव्हत्या. तेव्हा राजा नळ म्हणाला, मी इथे देवतांचा दूत म्हणून आलो आहे. हे दमयंती, स्वर्गाचे देवता तुझ्यासोबत विवाह करू इच्छित आहेत. तू कोणत्याही एका देवाची निवड कर आणि त्यासोबत विवाह कर. हाच संदेश घेऊन मी तुमच्याजवळ आलो आहे. देवतांच्या प्रभावामुळे मी तुमच्या महलामध्ये प्रवेश करू शकलो आहे आणि म्हणूनच मला कोणीही पाहू शकला नाही. मी तुम्हाला देवतांचा संदेश सांगितला आहे. आता तुमची जी पण इच्छा असेल ते तुम्ही करा. तेव्हा दमयंतीने खूपच श्रद्धाभावनेने राजा नळ यांना प्रणाम केलं आणि स्मित हास्याने ती म्हणाली, स्वामी, मी तर तुम्हालाच माझं सर्वस्व मानून स्वतःला तुम्हाला सोपवू इच्छित आहे. ज्या दिवशी मी हंसाचं बोलणं ऐकलं आहे तेव्हापासून मी तुमच्यासाठी व्याकुळ झाले आहे. तुमच्यासाठीच मी ह्या राज्यांची गर्दी एकत्रित केली आहे. जर तुम्ही ही माझी प्रार्थना अस्वीकार करत असाल तर मी विष खाऊन माझ्या प्राणांचे त्याग करेन. बघा, दमयंतींचं हे तोंडून असं बोलणं ऐकून राजा नळ म्हणाला, हे देवी, जेव्हा मोठमोठे देवता तुमच्यासोबत विवाह करू इच्छित आहेत, मग तुम्ही माझ्यासारख्या मनुष्यासोबत का विवाह करू इच्छित आहात? मी तर या देवतांच्या चरणातील धुळी समानसुद्धा नाही. तुम्ही त्यांच्यामधील एकासोबत विवाह करा. देवतांचा अपमान केल्यास माणसाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तुम्ही माझ्यावर दया करा आणि त्यांच्यामधील एकाची निवड करा. बघा, हे राजाचं बोलणं ऐकल्यानंतर दमयंती घाबरली. तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि ती मंद स्वरात म्हणाली, मी तुम्हाला वचन देते की तुम्हालाच माझ्या नवऱ्याच्या रूपामध्ये निवडणार आहे. तेव्हा राजा नळ म्हणाला, परंतु मी या वेळेला इथे देवतांचा दूत म्हणून आलो आहे आणि जर या वेळेला मी माझ्या स्वार्थाचे बोलत असेल तर हे चुकीचं असणार आहे. मी तुमच्यासोबत विवाह करू शकतो, परंतु तेव्हाच जेव्हा धर्माच्या विरुद्ध नसेल. तेव्हा राजकुमारी दमयंती म्हणाली, यासाठी माझ्याकडे एक उपाय आहे. त्यानुसार जर तुम्ही वागलात तर तुम्हाला दोष लागणार नाही आणि आपला विवाहसुद्धा होऊ शकेल. उपाय हा आहे की तुम्ही सर्व लोकांसोबत स्वयंवराच्या मंडपामध्ये या आणि तुम्हालाच वरमाळा घालेल. बघा, पुढे राजा नळ पुन्हा देवांसमोर पोचले आणि देवतांना जेव्हा विचारलं तेव्हा राजा नळ यांनी सांगितलं की ते राजकुमारीजवळ तुमचा दूत बनून गेले होते, परंतु राजकुमारी आणि तिच्या मैत्रिणी माझ्यावर मोहित झाल्या आहेत आणि तुमचा प्रस्ताव मी त्यांच्यासमोर मांडल्यानंतरसुद्धा त्यांनी वराच्या स्वरूपात माझीच निवड केली आहे. काही वेळानंतर स्वयंवराची वेळ आली. राजा भीष्मक यांनी सर्वांना स्वयंवराच्या मंडपामध्ये बोलावलं. सर्व राजा त्यांच्या स्थानावर येऊन बसले. इतक्यात दमयंतीसुद्धा तिथे आली. दमयंतीला सर्व राजांचा परिचय दिला जाऊ लागला. दमयंती एक एक राजाला पाहून पुढे पुढे सरकत होती. पुढे गेल्यानंतर दमयंतीला राजा नळसारखे दिसणारे, त्याच्यासारखेच वेशभूषा केलेले
6 राजकुमार दिसले. तेव्हा ती हैराण झाली आणि मनातल्या मनात विचार करू लागली, या 6 राजकुमारांपैकी राजा नळ याला मी कशा प्रकारे ओळखू शकेल. तेव्हा तिने ओळखलं की ही देवतांची माया आहे. आणि शेवटी दमयंतीने विचार केला की या समस्येतून बाहेर निघण्यासाठी देवतांकडेच मदत मागायची. आणि त्यानंतर ती हात जोडून देवतांना प्रार्थना करू लागली आणि म्हणू लागली, हे देवतांनो, हंसाच्या तोंडून राजा नळचे वर्णन ऐकल्यानंतर मी त्यांनाच माझ्या पतीच्या स्वरूपामध्ये स्वीकार केला आहे आणि त्यांनाच मिळवण्यासाठी मी तुम्हाला प्रार्थना करत आहे. कृपया तुम्ही तुमच्या साक्षात रूपात प्रकट व्हावं, जेणेकरून मी राजा नळ यांना ओळखू शकेन. देवतांनी प्रसन्न होऊन राजकुमारी दमयंतीला अशी शक्ती दिली ज्यामुळे ती देवता आणि मनुष्य यामधील अंतर करू शकेल. त्यानंतर राजकुमारी दमयंती हिने राजा नळ याच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा टाकून पतीच्या स्वरूपात राजा नळ यांची निवड केली. बघा, स्वयंवर पूर्ण झाल्यानंतर देवता पुन्हा स्वर्गाच्या दिशेने जात होते. तेव्हा मार्गात त्यांची भेट द्वापार आणि कलियुगासोबत होते. तेव्हा इंद्राने विचारलं, कलियुग तुम्ही कुठे चालला आहात. तेव्हा कलियुग म्हणाला, मी दमयंतीच्या स्वयंवरात तिच्यासोबत विवाह करण्यासाठी जात आहे. तेव्हा इंद्र म्हणाला, अरे स्वयंवर कधीच पूर्ण झाला आहे. दमयंतीने राजा नळ याची निवड केली आहे. आम्ही तर फक्त पाहतच राहिलो. हे ऐकून कलियुग म्हणाला, हा तर अनर्थ झाला आहे. तिने देवतांचा घोर अपमान केला आहे आणि म्हणूनच तिला या अपराधाचा दंड अवश्य मिळायला हवा. तेव्हा देवता म्हणाले, दमयंतीने आमची आज्ञा मिळवूनच राजा नळ याची निवड केली आहे. हे कली वास्तविक पाहता राजा नळ हा सर्व गुण संपन्न आणि तिच्या योग्य वर आहे. ते धर्माचे खूप मोठे ज्ञातेसुद्धा आहेत आणि म्हणूनच त्यांना शाप देणं पुण्यवान ब्राह्मणाला नरकामध्ये टाकण्यासारखं आहे आणि खूप मोठं पाप आहे. पुढे भगवान शिव बघा पार्वतीला असं म्हणतात. असं म्हटल्यानंतर देवता पुढे निघून गेले, परंतु कलियुग आणि द्वापार याचं विषयावर बोलत राहिले. कलियुग द्वापाराला म्हणाला, मी माझा राग शांत करू शकत नाही आणि म्हणूनच मी राजा नळ याच्या शरीरामध्ये वास करेल आणि त्याला बर्बाद करून टाकेल. त्याला अशा प्रकारे मी बर्बाद करेल की तो दमयंतीसोबत राहू शकणार नाही. त्याला चौपार खेळण्याचा खूप जास्त छंद आहे आणि याच खेळामध्ये मी त्याला बर्बाद करणार आहे. यामध्ये तू माझी साथ दे, असं कलियुग द्वापाराला म्हणत होता. द्वापारसुद्धा कलियुगाला होकार दर्शवतो आणि त्यानंतर दोघेही राजा नळ यांच्या राज्यामध्ये पोचतात. कलीला राजा नळ यांच्या शरीरात प्रवेश करायचा होता, परंतु त्याला एक सुद्धा संधी मिळत नव्हती ज्यामुळे तो राजाच्या शरीरामध्ये प्रवेश करू शकेल. अशाच प्रकारे वेळ पुढे पुढे सरकत होता, परंतु कली काहीच करू शकला नाही. परंतु 12 वर्षानंतर एके दिवशी राजा नळ संध्याकाळी लघुशंका करून हातपाय न धुता अन्न ग्रहण करण्यासाठी बसले. ही अपवित्र अवस्था पाहून कलियुगाने राजा नळ यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर कलियुग बघा दुसरं रूप धारण करून राजा नळ यांचे भाऊ पुष्कर यांच्याजवळ गेला आणि जाऊन म्हणाला, तू राजा नळ त्याच्यासोबत चौपार खेळ. मी तुला वचन देतो की निश्चितच राज्य जिंकून घेण्यासाठी मी तुझी मदत करेल. पुष्करने कलियुगाचं म्हणणं ऐकलं आणि लगेचच तो नळ याच्याजवळ आला. जेव्हा पुष्करने राजा नळ याला चौपार खेळण्यासाठी ललकारलं, तेव्हा राजा नळ यांना पुष्कर याची ही ललकार सहन झाली नाही. राजा नळ यानं चौपार खेळण्याचा निर्णय घेतला. बघा खेळाला प्रारंभ झाला आणि त्यावेळेला राजा नळच्या शरीरामध्ये कलियुगाने प्रवेश घेतला होता आणि चौपाराच्या फास्यांमध्ये द्वापारसुद्धा होता, ज्यामुळं नळ जे पण खेळ खेळायचा त्यामध्ये तो हरवून जायचा. नळ राजाच्या मंत्र्यांनी प्रजेने राजाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु राजानं प्रजेचं आणि मंत्र्यांचं काहीच ऐकलं नाही. मंत्र्यांनी राणीपर्यंत राजाला थांबवण्याचा संदेश पाठवला.
तेव्हा राणी दमयंती म्हणाली, हे स्वामी, कृपा करून हा खेळ थांबवा. त्यानंतर राणी दमयंती रडू लागली आणि राजा नळ हा पूर्णपणे कलियुगाच्या वशमध्ये असल्यामुळं तो कोणाचे काहीच ऐकत नव्हता आणि तो चौपाराचा खेळ खेळतच राहिला. द्वापाराचा फाशावर नियंत्रण होता, त्यामुळे राजा जे पण फासे फेकत होते ते सर्व त्याच्या विरुद्ध पडत होते. जेव्हा दमयंतीने हे सर्व पाहिलं तेव्हा तिने राजा नळ याच्या सारथ्याला बोलावून मुलांना रथामध्ये बसवून कुंडी नगरासाठी पाठवून दिले. त्यानंतर पुष्करने राजा नळ यांचे सर्व धड चौपार खेळामध्ये जिंकले. त्यानंतर पुष्कर म्हणाला, तुझ्याकडे खेळामध्ये लावण्यासाठी दुसरं काही आहे का? तू जर दमयंतीला खेळामध्ये लावत असशील तर तेही तू करू शकतोस. बदल्यात मी सर्व काही तुला परत करेल. परंतु राजाने दमयंतीला खेळामध्ये लावलं नाही. चौपारामध्ये सर्व काही हरल्यानंतर राजा नळ आणि दमयंती जंगलामध्ये भटकू लागले. त्यांना भोजनसुद्धा मिळत नव्हतं. एके दिवशी राजा नळने पाहिलं की अनेक पक्षी त्यांच्यासमोर येऊन बसले आहेत. त्यांचे पंख सोन्यासारखे होते. राजा नळने विचार केला की जर मी या पक्ष्यांचे पंख प्राप्त करू शकलो तर याच्या बदल्यात मला काही धन मिळू शकेल. असा विचार करून राजाने त्यांना पकडण्यासाठी त्यांच्या अंगावर त्यांचे वस्त्र काढून टाकले. परंतु ते पक्षी राजाचे वस्त्र घेऊन तिथून उडवून गेले. सत्य परिस्थितीत ते पक्षी कलियुगच होते. कलियुग पक्षाच्या स्वरूपामध्ये येऊन राजाचे सर्व राजश्री वस्त्र घेऊन गेला. राजा नळ नग्न अवस्थेमध्ये लज्जेने फक्त वर पाहतच राहिला. त्यानंतर निराश होऊन तो दमयंती जवळ आला आणि दमयंतीला सांगू लागला, तू पाहत आहेस ना, इथे खूप सारे मार्ग आहेत. एक पर्वतावरून दक्षिण दिशेत जातो तर समोर विंध्याचल पर्वत आहे. तिथे जी नदी आहे ती नदी समुद्राला मिळते आणि तोच कौशल देशाचा मार्ग आहे. राजाची अवस्था पाहून दमयंतीचे डोळे पाण्याने भरले. दमयंती राजाला म्हणाली, तुम्हाला वाटत आहे का की मी तुम्हाला एकटं सोडून कुठे जाणार आहे? मी तुमच्यासोबत राहूनच तुमचे दुःख वाटू इच्छित आहे. तुम्हाला साथ देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. असं म्हणून दमयंती राजा नळचं दुःख कमी करते. त्यावेळेला राजा नळ याच्या शरीरावर एक सुद्धा वस्त्र नव्हतं. त्याचबरोबर त्यांच्याकडे बसण्यासाठी किंवा झोपण्यासाठी कोणतेही वस्त्र नव्हतं. बघा भगवान शिव, बघा लक्षात असू द्या, बघा भगवान शिव ही कथा पार्वतीला सांगत आहेत आणि आपण पाहत आहोत कलियुगामधील स्त्रिया कोणत्या शापामुळे परपुरुषाची संग करत आहेत. बघा पुढे अशा प्रकारे कलियुगाचे हे राजा नळवर त्याचा क्रोध काढला. त्यानंतर जंगलामध्ये एका झाडाखाली राज नळ आणि दमयंती झोपले होते. परंतु राजा नळ याला झोप येत नव्हती. राजा नळ विचार करू लागला, राणी दमयंती माझ्यावर खूप प्रेम करते आणि माझ्यामुळंच तिला इतके दुःख सहन करावं लागत आहे. त्यानंतर राजा नळने विचार केला की जर मी राणी दमयंतीला सोडून गेलो तर तिला या दुःखांपासून सुटका मिळू शकेल आणि ही चालत चालत तिच्या वडिलांच्या राज्यात निघून जाईल. असा विचार करून राजा नळने दमयंतीच्या साडीचा थोडासा तुकडा फाडला आणि त्या तुकड्यानं त्याने त्याच्या शरीराला झाकलं. दमयंती गाढ निद्रेमध्ये होती आणि अशाच अवस्थेत राजा नळ तिला सोडून निघून जातो. खरं पाहता राजा नळ याच्या शरीरामध्ये कलियुगाने प्रवेश केल्यामुळं राजा नळची बुद्धी भ्रष्ट झाली होती आणि म्हणूनच तो तिच्या पत्नीला जंगलामध्ये एकटं सोडून निघून गेला होता. जेव्हा दमयंतीला जाग आली तेव्हा तिनं पाहिलं की राजा नळ तिथे नाही. हे पाहून ती खूपच भयभीत झाली होती. इकडे तिकडे राजा नळला पाहू लागली. ती राजा नळला हाका मारू लागली, परंतु कोणीही तिला साथ दिली नाही. ते पाहून राणी दमयंती जोर जोरामध्ये रडू लागली आणि पुढे बघा पुढे पुढे चालू लागली. जंगलात पुढे गेल्यानंतर एका मोठ्या अजगराने दमयंतीवर हल्ला केला आणि अजगर दमयंतीला गिळणारच होता. इतक्यात तिथेच फिरत असलेल्या एका शिकाऱ्यानं ते सर्व काही पाहिलं. त्यानं अजगरावर हल्ला केला
आणि तीक्ष्ण बाण मारून त्याला अजगराचं मारून टाकलं. त्यानंतर त्या शिकाऱ्यानं दमयंतीला अजगराच्या तावडीतून सोडवून तिला भोजन दिलं आणि तो शिकारी त्या दमयंतीला विचारू लागला, तुम्ही कोण आहात आणि या निर्जन वनामध्ये तुम्ही का फिरत आहात? दमयंतीची ही सुंदरता पाहून तो शिकारी तिच्यावर मोहित झाला होता. तो दमयंतीसोबत गोड गोड बोलून तिला मिळवू इच्छित होता, परंतु राणी दमयंतीला त्या शिकाऱ्याच्या मनातील भाव समजले होते. तिने त्या शिकाऱ्याच्या वासनेला थांबण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो कोणत्याही प्रकारे थांबण्याचं नाव घेत नव्हता. हे पाहून दमयंतीने त्याला शाप दिला. मी राजा नळ व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचाही विचार केला नाही आणि ही जर गोष्ट सत्य असेल तर हा व्याध आत्ताच्या आता भस्म होऊ दे. दमयंतीनं असं म्हटल्यावर शिकाऱ्याचं प्राण तिथल्या तिथे निघून गेलं. शिकाऱ्याचं प्राण गेल्यानंतर दमयंती त्या निर्जन वनामध्ये इकडे तिकडे भटकत होती. रस्त्यात भेटणाऱ्या लोकांना विचारत विचारत ती उत्तर दिशाच्या मार्गाने चालली होती. 3 दिवस आणि 3 रात्र चालल्यानंतर पुढच्या दिवशी ती राजा सुबाहू यांच्या राज्यामध्ये पोचली. त्या राज्यामध्ये दमयंतीला सर्व लोक वेडी समजत होते. लहान मुलं तिला त्रास देत होते. तेव्हा त्या राज्याच्या राजमातेची नजर दमयंतीवर गेली. राजमातेने दासीला सांगून दमयंतीला तिच्याजवळ बोलावून घेतलं आणि तिला विचारलं, हे सुंदरी, तू कोण आहेस आणि असं फिरताना तुला भीती वाटत नाही का? तेव्हा दमयंती म्हणाली, मी एक पतिव्रता स्त्री आहे, मी कुलीन आहे आणि एका राजाची धर्मपत्नी आहे. तेव्हा राजमाता म्हणाली, ठीक आहे, मग तू महालामध्येच राहा. तेव्हा दमयंती म्हणाली, मी या महालामध्ये राहते, परंतु माझ्या 3 अटी आहेत. मी उष्ट खाणार नाही, कधीही पाय धुणार नाही आणि परपुरुषासोबत बोलणार नाही. तेव्हा राजमाता म्हणते, हो ठीक आहे, तुझ्या अटी मला मान्य आहेत. बघा, दुसरीकडे राजा नळ जंगलामध्ये भटकत होता आणि त्याच वेळेला जंगलामध्ये वणवा लागतो आणि तेव्हाच राजा नळ याला कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज येत असतो. राजा त्या आवाजाच्या दिशेने धावू लागला. पुढे गेल्यानंतर त्याने पाहिलं की एक भला मोठा नाग बसलेला आहे. तो नाग राजाला म्हणाला, हे राजन, कर्कोटक नावाचा नाग आहे. मी नारद मुनी यांना फसवलं होतं आणि म्हणूनच त्यांनी मला शाप दिला होता की जेव्हापर्यंत राजा नळ येऊन तुला उचलणार नाहीत तेव्हापर्यंत तू इथेच पडून राहा आणि जेव्हा ते तुला उचलतील तेव्हाच तुला या शापापासून मुक्तता मिळेल. त्यांच्या त्या शापामुळं मी कित्येक वर्ष इथे बसलेलो आहे. मी एक पाऊलसुद्धा पुढे जाऊ शकत नाही. हे राजन, तुम्ही माझी रक्षा करा. त्यानंतर मी तुमच्या हिताची गोष्ट तुम्हाला सांगेल. मी तुमचा मित्र बनेन आणि तुमची मदतसुद्धा करेल. तुम्ही माझं वजन पाहून घाबरू नका. मी आत्ताच माझं वजन कमी करतो. आणि पाहता पाहता तो भला मोठा नाग खूप छोटा बनला. त्यानंतर राजा नळने त्या नागाला उचललं आणि त्याला जंगलाबाहेर घेऊन गेला. त्यानंतर कर्कोटक नाग राजाला म्हणाला, हे राजन, तू मला जमिनीवर ठेवू नकोस. तू काही पावलं मोजत मोजत चाल. त्यानंतर राजा नळ पावले मोजत मोजत पुढे चालला होता आणि 1, 2, 3 असं करत करत जेव्हा राजाने 10वं पाऊल पृथ्वीवर ठेवलं तेव्हा कर्कोटक नावाच्या सापाने राजाला दंश केला. नागाचा नियम होता की जेव्हा पण कोणी 10 बोलेल तेव्हा तो त्याला दंश करत असे. बघा, हा सर्व प्रकार पाहून राजा नळला खूपच आश्चर्य वाटलं. तेव्हा कर्कोटक साप राजाला म्हणाला, राजन, तुम्हाला कोणीही ओळखू नये आणि म्हणूनच मी तुम्हाला दंश करून तुमचा रूप बदलला आहे. कलियुगानं तुम्हाला खूप जास्त त्रास दिला आहे आणि आता माझ्या विषामुळे तो तुमच्या शरीरामध्ये खूप जास्त दुःखी राहणार आहे. तुम्ही माझी रक्षा केली आहे, त्यामुळं तुम्हाला कोणत्याही हिंसक पशुपक्षी किंवा शत्रूची कोणत्याही प्रकारे भीती राहणार नाही. आता तुमच्यावर कोणत्याही विषाचा प्रभाव होणार नाही आणि युद्धामध्ये नेहमी तुमचा विजयच होईल. कर्कोटक नागाने राजाला दिव्य वस्त्र दिली
आणि त्यानंतर तो तिथून अदृश्य झाला. बघा, त्यानंतर राजा नळ तिथून चालत चालत राजा ऋतुपर्ण यांची राजधानी अयोध्या येथे पोचतात. त्यानंतर त्यांनी दरबारामध्ये जाऊन राजाला म्हटलं, माझं नाव बाहूक आहे. घोड्यांची सेवा करणं, त्यांची काळजी घेणं, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळ्या कला शिकवण्याचं काम मी करतो. अश्वविद्येमध्ये माझ्यासारखा निपुण या पृथ्वीवर आत्तापर्यंत कोणीच नाही. बाहुकाचं हे बोलणं ऐकल्यानंतर राजा ऋतुपर्ण त्यांना त्यांचा इथेच ठेवून घेतात. त्यानंतर त्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होते. राजा नळ ऋतुपर्णाला अश्वविद्या शिकवतात व त्यावर ऋतुपर्ण राजा नळ यांना चौपाराचा खेळ शिकवतात. अशा प्रकारे काही दिवस निघून जातात. बघा, इकडे जेव्हा विदर्भ देशाचे राजे भीष्म यांना जेव्हा हा समाचार मिळतो की त्यांचे जावई राजा नळ आणि मुलगी दमयंती चौपार खेळामध्ये सर्व राज्य हारले आहेत, ते जंगलामध्ये इकडे तिकडे फिरत आहेत, तेव्हा राजाने सुदेव नावाच्या एका ब्राह्मणाला नळ आणि दमयंती यांची माहिती काढण्यासाठी पाठवलं. आणि फिरत असताना सुदेव ब्राह्मणाला एके दिवशी दमयंती दिसली. त्या दिवशी राजमहालामध्ये काहीतरी धार्मिक कार्य चालू होतं आणि दमयंती तिथे बसून तो कार्यक्रम पाहत होती. तेव्हा सुदेव दमयंतीजवळ गेला आणि तिला म्हणाला, मी तुमच्या भावाचा मित्र आहे. भावाच्या आज्ञेमुळं मी तुम्हाला शोधण्यासाठी इकडे आलो आहे. तेव्हा दमयंतीने सुद्धा त्याला ओळखलं व त्यानंतर ती सर्वांची चौकशी करू लागली. न विचारता विचारतात ती रडू लागली. दमयंतीला रडताना पाहून राजमाता तिथे आली आणि ती सुदेवाला विचारू लागली, हे सुदेव, ही कोणाची पत्नी आहे? ही कोणाची मुलगी आहे? तिच्या घरापासून ही इकडे कशी आली आहे? तेव्हा सुदेवने दमयंतीचा सर्व परिचय राजमातेला दिला आणि त्यानंतर राजमातेने स्वतःच्या हाताने दमयंतीला स्नान घातलं, ज्यामुळे तिच्या खांद्यावर असलेला लाल चिन्ह चंद्रासारखा चमकू लागला. ज्यामुळं सुनंदा जी राजमातेची मुलगी होती तिला आणि राजमातेला समजलं की राजमाता ही दमयंतीची मावशी आहे आणि ही गोष्ट तिच्यापासून लपवलेली होती. बघा, त्यानंतर दमयंती तिच्या वडिलांच्या घरी येते व रडून ती वडिलांसमोर प्रार्थना करते की त्यांनी तिच्या नवऱ्याला शोधावं. मुलीचं बोलणं ऐकून राजा भीष्मेक सुदेवाला बोलावतात आणि राजा नळ याला शोधण्याची योजना बनवतात. तेव्हा दमयंती सुदेवला म्हणते, हे सुदेव, होऊ शकतं की राजा नळ लज्जेने तुम्हाला भेटणार नाहीत आणि गुप्त राहून ते त्यांचं जीवन व्यतीत करत असतील. तेव्हा तुम्ही त्याला म्हणा की वारे, तुम्ही माझ्या साडीचा तुकडा फाडून निघून गेलात. तुमची दासी त्याच अवस्थेमध्ये तुमची वाट पाहत आहे. दमयंतीचं हे बोलणं ऐकून ब्राह्मण सुदेव राजा नळ यांना शोधण्यासाठी निघाला. कित्येक दिवस तो इकडे तिकडे फिरत होता व त्यानंतर तो पुन्हा दमयंतीजवळ आला आणि म्हणाला, हे राणी, मी राजा ऋतुपर्ण याच्या राजमहालामध्ये जाऊन तुम्ही सांगितलेलं बोललो, परंतु समोरून काहीही बोललं नाही. आणि मी तिथून परत येत होतो तेव्हा बाहेर आल्यानंतर बाहुक नावाच्या एका सारथीने मला रस्त्यामध्ये थांबवलं. बाहुक हा एक खूपच कुरूप दिसणारा माणूस आहे. तो रस्त्यात थांबून मला म्हणाला, उच्च कुळातील पुरुष जर ज्याच्या स्त्रियांना सोडत असतील तरी सुद्धा त्या स्त्रिया त्यांच्या पतिव्रता धर्माचे पालन करतात का? मतिभ्रष्ट झालेला पुरुष त्या वेळेला विपत्तीमुळे दुःखी होता आणि म्हणूनच त्याच्यावर क्रोध करणं उचित नाही. जेव्हा तो त्याच्या प्राणाची रक्षा करण्यासाठी, त्याची जीविका चालवण्यासाठी पक्ष्यांना पकडत होता, जेव्हा त्याने त्याच्या अंगावर वस्त्र टाकलं तेव्हा ते वस्त्र घेऊन पक्षी उडून गेले. बघा, पुढे भगवान शिव पार्वतीला म्हणतात, जेव्हा ब्राह्मणाने हे सर्व बोलणं दमयंतीला सांगितलं तेव्हा दमयंतीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. रडत रडत तिने सर्व बोलणं तिच्या आईला सांगितलं. तेव्हा दमयंतीच्या आईनं दमयंतीला सांगितलं की तू हे सर्व तुझ्या वडिलांना सांगू नकोस, मी सुदेवाला या कामासाठी पाठवते. तेव्हा
दमयंतीने सुदेवाला सांगितलं, सुदेव तुम्ही लवकर अयोध्येला जा आणि राजा ऋतुपर्णाला म्हणा की दमयंती पुन्हा स्वयंवर करून पतीची निवड करू इच्छित आहे. मोठमोठे राजा आणि राजकुमार येत आहेत आणि स्वयंवराची तिथी उद्याच आहे आणि म्हणूनच जर तुमच्याने शक्य होत असेल तर तुम्ही तिथे पोचा. जगण्याचं आणि मरण्याचं कोणालाही माहीत नाही आणि म्हणूनच राजकुमारी उद्याच तिच्या पतीची निवड करणार आहे. राणी दमयंतीचं हे बोलणं ऐकून सुदेव पुन्हा अयोध्येला गेला आणि तिथे जाऊन राजा ऋतुपर्ण यांना त्याने सर्व काही सांगितलं. सुदेवचं बोलणं ऐकल्यानंतर राजा ऋतुपर्ण यांनी बाहुकाला बोलावलं आणि सांगितलं की आपल्याला लवकरात लवकर स्वयंवरामध्ये पोचायचं आहे. हे ऐकल्यानंतर राजा नलला खूपच जास्त दुःख झालं. त्याचं हृदय तुटून गेलं. त्यानं विचार केला की ही गोष्ट संभव नाही की दमयंती दुसरा विवाह करेल. त्यानंतर राजा नळ आणि ऋतुपर्ण रथामध्ये बसून विदर्भ देशाच्या मार्गाने येतात. घोड्यांच्या चालीने दमयंतीला समजतं की या रथाचा सारथी स्वतः राजा नळच आहे. जेव्हा तिने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तेव्हा एक कुरूप व्यक्ती घोड्यांची काळजी घेता, त्यामुळं तिला समजलं की हाच राजा नळ आहे व ती धावतच त्या सारथ्याजवळ पोचली व त्याला मिठी मारली. तेव्हा बाहुकाने कर्कोटक सापाने दिलेलं वस्त्र काढलं आणि तो त्याच्या खऱ्या रूपामध्ये आला. बायकोच्या खऱ्या प्रेमामुळं कलियुगाचा पूर्ण प्रभाव आता संपला होता आणि म्हणूनच तो राजा नळच्या शरीरातून बाहेर आला आणि दमयंतीचा प्रति प्रेम पाहून त्याला अत्यंत राग येऊ लागला. राजा नळसुद्धा त्याच्या पूर्व रूपामध्ये परत आला होता. भगवान शिव पुढे म्हणतात, हे देवी पार्वती, परंतु अजूनही द्वापार युगाचा काळ काही शेष होता ज्यामुळं कळी दमयंती आणि राजा नळ यांना त्याच्या वशमध्ये करू शकला नाही आणि कळीने क्रोधित होऊन दमयंतीला शाप दिला. हे दमयंती, आज तर तू माझ्या वशमध्ये आली नाहीस, परंतु मी कलियुगातील स्त्रियांना हा शाप देतो की कलियुगातील स्त्रिया आळशी बनतील, उशिरा उठतील, नवऱ्यासोबतच भोजन करतील, त्या त्यांच्या पतीपासून कधीही संतुष्ट राहणार नाहीत, त्या स्त्रिया धनाच्या लालची बनतील. कलियुगामध्ये प्रत्येक घरातील सुनबाई कामानिमित्त घराबाहेर जाईल. धनाच्या प्राप्तीमुळे त्यांना नवऱ्यापेक्षा परपुरुष अधिक प्रिय वाटतील. त्या योग्य वेळेला विवाह करणार नाहीत. स्त्रीला आई बनण्याचा जो वरदान मिळाला आहे, कलियुगातील स्त्रिया त्याचा सुद्धा अपमान करतील आणि स्वतः मुलाला जन्म देऊ इच्छित नसतील. त्याचबरोबर कलियुगातील स्त्री कमी वस्त्र परिधान करेल. तिचं प्रेमसुद्धा खोटं असेल. ती केस कापेल, योग्य प्रकारे मुलांची आणि परिवाराची काळजी घेणार नाही. त्याचबरोबर घरातील वृद्ध लोकांना घरातून बाहेर काढेल. कुमारी कन्या ज्या स्वतः देवी स्वरूप आहेत, अशा कन्या विवाहापूर्वीच गर्भवती होतील. त्यांचा पूजेमध्ये मन लागणार नाही. त्या फक्त दिखाव्यासाठी देवाची पूजा करतील. परंतु जे लोक धर्माचे पालन करून देवांचे नामस्मरण करतात, अशा लोकांना मुक्ती मिळेल. जी स्त्री ईश्वर सेवा आणि पती सेवा खऱ्या मनाने करते, ती स्त्री देवी समान पूजनीय राहील. तिच्यावर माझा आशीर्वाद सदैव टिकून राहील. या कथेचं तात्पर्य काय समर्थांनी सांगितलेलं आहे. या कथेचं तात्पर्य एकच आहे. जर तुमचं प्रेम सत्य असेल, जर नवरा बायकोच्या नात्यांमध्ये दुरावा नसेल, एकनिष्ठ असेल ना, तर कितीही मोठं संकट तुमच्या जीवनामध्ये आलं तरीही घाबरून जाण्याची काही गरज नाही. जरी बघा आत्ताच्या या कलियुगाचा जर विचार केला तर बघा प्रेमाचं नुसतं अवडंबर झालं आहे. आणि या प्रेमाच्या परिस्थितीमध्ये जे खरे प्रेम करतात ना, खरे एकनिष्ठ नवरा बायको आहेत ना, त्यांना सुद्धा याचा दोष लागत असतो. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर आपलं घनिष्ठ नातं राहायचं असेल, आपलं कुटुंब व्यवस्थित टिकवायचं असेल, तर भक्तिमार्ग किती गरजेचा आहे. आणि हा भक्तिमार्ग आपल्याला सोपा करून समर्थांनी सांगितलेला आहे. रोजची 2 वेळची उपासना, बघा 2 वेळची उपासना श्रवण केली पाहिजे. आणि हे श्रवण
हे संजीवनीसारखं आहेच ना, हे अमृतासारखं आहे. ज्या दिवशी आपण श्रवण करतो त्या दिवशी बघा कसं मन तृप्त होऊन जातं. ही किमया कोणाची आहे? समर्थांचीच आहे ना. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये दुःख जरी असतील, संकट जरी निर्माण झालं असतील, तर परमेश्वराला कधीच विसरून जाऊ नका. परमेश्वराचं नामस्मरण चिंतन सदैव स्मरणात ठेवा. जिथे सर्व काही नाहीसं होतं, जिथे सर्व काही संपून जातं ना, तिथे फक्त पाण्यावर काय तरंगतं, तर ते नाम असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की या जगामध्ये सर्व काही संपून जाईल, पण परमेश्वराचं नाम कधीच संपणार नाही. ते तुम्हाला आयुष्यभर साथ देत राहील आणि आयुष्यभर तुमच्यासोबत राहील. म्हणून या जगामध्ये एकच सत्य आहे. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.